एकदा दोघा भावाभावाची वाटणी सुरू झाली. पण मोठा अचानक म्हणाला, अरे आपण एकाच आईच्या पोटातून आलो आहे आणि आपली वाटणी कशाची रे. घरामध्ये शांतता होते. पण बाजूला उभ्या असलेल्या बायका म्हणाल्या की आता आपली वाटणी झालीच पाहिजे, कारण उद्या चालून भांडणे नका. बरं. मोठा भाऊ म्हणाला, ठीक आहे, करूया वाटणी. आता वाटणी सुरू होत्या. मोठा भाऊ म्हणतो, जुनं 5 खोल्याचं घर तुला आणि 3 खोल्याचं घर नवं मला, कारण तुझे छोटे छोटे लेकरं आहेत. तुला 5 खोल्याचं घर मी ॲडजस्ट करतो, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता आई तुझ्याकडे राहील, कारण तुझ्याकडे लेकरं छोटे छोटे आहेत, ती सांभाळेल तिला. आणि म्हातारं माझ्याकडे राहील, कारण मी कामावर जातो, कधी कधी रात्री रात्री उशिरा येतो, म्हणून म्हातारं माझ्याकडे राहील. मी कामावर जातो ना, तर मोटरसायकल मला राहील. तू शेतातली कामं करतोस तर बैलगाडी तुला. ठीक आहे. आता पुढे. मोठा भाऊ उठला आणि लहान भावाच्या गळ्याला पडला आणि म्हणाला, आपण दोघे जिवंत असेपर्यंत मी तुला आणि तू मला. ठीक आहे. वाटणे झाले. मोठा भाऊ उठतो आणि आपल्या लहान भावाच्या गळ्याला पडतो आणि म्हणतो की तुझ्या सुखात दुःखात तुझ्या दुखण्यात माझी मांडी तुला. तुझ्या सुखात दुःखात तुझ्या दुखण्यात माझी मांडी तुला. आणि मी मोठा आहे, मी मोठा आहे. तुझ्या अगोदर जर मेलो तर तुझा खांदा मला, तुझा खांदा मला. म्हणून सांगतो मित्रांनो, संपत्तीची वाटणी करा, परंतु भावाभावाच्या प्रेमाची वाटणी करू नका. तुम्हाला काय वाटते? तुमचं मत काय आहे यावर? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा.